हाय नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे सातेरी मधमाशीची मधपेटी आहे. तर याच्यामध्ये मधमाशा आहेत आता, आणि ह्याच्यामध्ये मधमाशांनी कशा प्रकारे मध केलेला आहे आपण बघूया उघडून, आणि मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर हा जो आहे तो ब्रूड आहे. तर याच्यामध्ये फक्त त्यांची मध, अंडी आणि पिल्लं वगैरे याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर हे वरचे 2 भाग आहेत तर हे सुपर आहेत. ह्याच्यामध्ये फक्त मधमाशा फक्त मधच करतात. तर मी तुम्हाला इथे आता उघडून दाखवतो. हां, जवळ ह्याच्यामध्ये मधमाशाने अशा प्रकारे मध केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये फक्त मधमाशा मधच करतात. चावतील रे, बघू इथे मी एक फ्रेम काढून दाखवतो तुम्हाला. पूर्णपणे मधमाशाने याच्यामध्ये शिलमध केलेलं आहे, आणि ह्या मधमाशा बघू शकता पूर्णपणे मध याच्यामध्ये भरलेला आहे. त्याच्यामध्ये बघू शकता 4 ते ह्या सर्व फ्रेम मध्ये पूर्ण मध भरलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे या मधमाशा मध करते. बघू शकता या शील याच्यामध्ये पूर्णपणे मध केलेला आहे, आणि हा वरून पूर्ण याच्यामध्ये पॅक करून घेतलेला आहे. पॅक करून घेतला. थांब, बाजूला चावतील. नाही चावत. अरे तू. तर या मधमाशाचा आपण परत याच्यामध्ये अशाच ठेवा. याच्यामध्ये पूर्ण मधमाशाने मध केला आहे. तर आता हा ह्याच्यामध्ये पूर्ण ह्या ज्या 1 2 3 4 5 6 7 8 फ्रेम आहेत. तर ह्याच्यामध्ये 7 फ्रेममध्ये पूर्ण अशा प्रकारे फुल मध केला या मधमाशाने. त्याच्यानंतर हा पण सुपरच आहे. याच्यामध्ये पण पूर्ण मधमाशाने मधच केलेला आहे. तर हा पण मी तुम्हाला इथं उघडून दाखवतो. याच्यामध्ये सर्व फ्रेममध्ये मध केलेलं आहे मधमाशाने, बघू शकता तुम्ही. एक फ्रेम मी याच्यामधली पण तुम्हाला काढून दाखवतो, जॉईन केलं. तर या फ्रेम अशा पूर्ण जॉईन केल्या मेणाने, पूर्ण शीलमध्ये केलेलं आहे मधमाशाने याच्यामध्ये, बघू शकता. अशा ह्या मधमाशा आहेत सातेरी मधमाशा. तर या मधमाशांचा मध जो आहे तो 1 नंबर क्वालिटीसाठी जातो, प्युअर मध म्हणून. तर हा मध ज्यावेळी मधमाशा हा अशा प्रकारे पूर्ण सील मध करतात, त्यावेळी हा पूर्ण मध परिपक्व मध असा आपण या मधाला बोलू शकतो. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये मधमाशा कशा प्रकारे काम करतात, कट गेली सर ह्याच्यामध्ये. तर हा खाली जो आहे तर ब्रूड आहे. तर याच्यामध्ये ह्या फ्रेम आकाराने छोट्या आहे. तर ह्या दोन्ही सुपरमध्ये मधमाशांनी मध केला आहे पूर्ण. आणि हा जो खालचा भाग आहे तर हा ब्रूड आहे. याच्यामध्ये फ्रेम मोठे असतात, आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मधमाशा आपले अंडी पिल्लांना वगैरे जन्म देतात. तर मी ते तुम्हाला तीही ओपन करून दाखवतो. तर ह्याच्यामध्ये ह्या फ्रेम ज्या आहेत तर त्या काढता येणार नाहीत, कारण ह्या मधमाशांनी पूर्ण अशा आडव्या पोळ्या लावलेल्या आहेत अशा, तुम्ही बघू शकता. तर मी ते दुसऱ्या मधपेटीचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा प्रकारे मधमाशा आतमध्ये. ह्याच्यामध्ये ह्या फ्रेम ज्या आहेत तर ह्याच्यामध्ये अशा आडव्या पोळ्या लावलेल्या, तर ही फ्रेम उचलता येणार नाही आपल्याला. तर मी तुम्हाला इथे दुसरी मधपेटी ओपन करून दाखवतो. ही आपण दाखवून ठेवूया.
तर आता तुम्ही बघितलंच असेल, याच्यामध्ये पूर्ण मधमाशांनी मध केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांची पिल्ले वगैरे आहेत. तर मी ते तुम्हाला खाली कशा प्रकारे ते पिल्ले वगैरे करतात मधपोळीमध्ये ते एक दुसरी मध पेटी आहे, तर ती ओपन करून दाखवतो. तर इथे पण एक मधमाशीची मधपेटी आहे. तर याच्यामध्ये जे कशा प्रकारे मधमाशा आपल्या पिल्लांना वगैरे हे करतात ते इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर याच्यामध्ये पण मधमाशाने मध केलेला आहे. तर या ज्या मधमाशा आहेत, तर या कामकरी मधमाशा आपण यांना बोलू शकतो. तर हा जो ब्रूड आहे पूर्ण, तर याच्यामध्ये सर्व मधमाशांनी या आपले अंडे आणि पिल्ले आहेत याच्यामध्ये. तर मी इथे एक फ्रेम तुम्हाला काढून दाखवतो. पूर्ण मध्ये जायचे. तर मधमाशी कशा प्रकारे चावते ते तुम्ही इथे बघू शकता. इथे एक मधमाशी चावलेली आहे. तर ही मधमाशीचा डंक तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हा छोटासा डंक आहे. अशा प्रकारे ही मधमाशी चावून गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हा वरच्या बाजूला ह्या मधमाशांनी मध केलेला आहे आणि खालती याच्यामध्ये एवढे अंडी वगैरे काय टाकलेली नाही. आलो एक तास आलो. तरी आता तुम्ही बघितलंच असेल, तर या मधमाशा ह्याच्यामध्ये खालच्या पूर्ण भागामध्ये आपली अंडी वगैरे टाकतात आणि वरच्या ह्याच्यामध्ये मध करतात. चला.